नाशिकमधून छगन भुजबळ यांना आता लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू झाली आहे की काय, अशी एक चर्चा रंगतीये। कारण भुजबळ निवडणूक लढणार असल्याचे संकेत कार्यकर्त्यांकडूनच देण्यात आलेले आहेत। कार्यकर्त्यांकडून निवडणूक लढवणार असल्याचा टीजर आता व्हायरल झालेला आहे। छगन भुजबळ नाशिकचे महायुतीचे उमेदवार असणार का, अशी आता या टीजर नंतर जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। भाजप आणि शिवसेनेमध्ये नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच दिसतीये। या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। नाशिकमधून छगन भुजबळ लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा आता जोर धरते। एकीकडे दोन नावं खरं तर समोर येत होती, हेमंत गोडसे आणि अर्थातच शांतिगिरी महाराज, पण आता आणखीन एक नाव या ठिकाणी चर्चेत आलेलं आहे आणि या नावाला एक वेटेज असल्याचं पाहायला मिळते। छगन भुजबळ हे आता नाशिकमधून लोकसभेच्या रिंगणात उतरणार का, अशी चर्चा जोर धरतीये। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडे। महेश, नाशिकमध्ये असं चित्र सध्या दिसतंय, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होतोय की काय, अशी एक आता शक्यता निर्माण झालेली आहे। कारण नाशिकमधून छगन भुजबळ हे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत कार्यकर्त्यांकडून देण्यात आलेले आहेत। नेमकं काय घडतंय तरी काय नाशिकमध्ये? नक्कीच लागवी खरं बघितलं गेलं तर शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू असताना आता राष्ट्रवादीने देखील नाशिकच्या लोकसभेच्या जागेवर दावा केलेला आहे। छगन भुजबळ यांच्या समर्थकांकडून तशा प्रकारचे जे टीजर आहे, रील्स आहे ते बनवल्या जात आहे। कार्ययोद्धा छगन भुजबळ नावाने हे सोशल मीडियावर पाठविण्यात येत आहे। एकूणच आता नाशिकच्या लोकसभेबाबत संपूर्ण महायुतीमध्ये स्पर्धा लागल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर एकीकडे हेमंत गोडसे यांनी देखील मुंबईमध्ये जात, ठाण्यामध्ये जात शक्ती प्रदर्शन केलं होतं आणि याला विरोध म्हणून काल भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली होती आणि नाशिकमध्ये भाजपचं संख्याबळ जास्त आहे, 3 आमदार आहेत, 40 नगरसेवक आहेत, त्याच्यामुळे नाशिकमध्ये भाजपची माणसं जास्त आहे आणि कार्यकर्ते आणि स्पर्धा बघता ही जागा भाजपला मिळेल अशी जी मागणी आहे ती भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली होती। खरं तर या जागेवर विद्यमान खासदार शिंदे गटाचे शिवसेनेचे हेमंत गोडसे आहे, गेले 2 टर्म पासून ते नाशिकमध्ये खासदार आहे आणि त्याच्यामुळे एकीकडे शिवसेनेने देखील या जागेवर दावा केलेला आहे। मात्र आता यांच्यामध्ये भाजपने देखील आमचं संख्याबळ जास्त असल्याने ही जागा आम्हाला मिळावी अशी फडणवीस यांच्याकडे मागणी केलेली आहे। परंतु या दोघांच्या भांडणामध्ये, आता दोघांच्या स्पर्धेमध्ये रस्सीखेच एकीकडे सुरू असताना आता त्यामध्ये राष्ट्रवादी देखील मैदानात उतरली आहे। राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी देखील या जागेवर दावा केलेला आहे। 2 दिवसापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतलेली होती आणि आता त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं आणि समर्थकांकडनं खरं तर एक प्रकारचे सोशल मीडियावर त्या प्रकारचे संदेश पाठवण्यात येत आहे। कार्ययोद्धा छगन भुजबळ आणि नाशिकच्या जागेसंदर्भात त्यांच्याकडनं दावा करण्यात येतोय। त्याच्यामुळे आता नाशिकच्या जागेसंदर्भात महायुतीतील वरिष्ठ नेते आता हे काय निर्णय घेता हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।